नाव ठेवलं आणि 6 एकरामध्ये वाटेकडे बसवलं. 100%. मग परत बघा तिथे तुम्हाला माहिती आहे का शिल्पा पाटील नाही त्याच्या पाठीमाग होता मेला तो त्या वाटेकडे काय सांगितलं शिल्पा पाटलाला आम्हाला मालकाकडे घेऊन जा चला तुमचा वाटा इथे बसवचा. मग सरपंच ह्या वाटेकडे घेऊन छान कृष्णारामा डेंग्या निम्मी जमीन खटवणे आम्हाला थोडी थोडी 25 गुंठे दिली या. बरोबर. मग त्या मालकानं दप्तर बघितलं तर त्या दप्तरात कृष्णारामा डेंगे 12 एकर 13 गुंठ्याचा मालक एकट्यात आमच्या वडिलांनी हे पुढे घेतली. हो मी काय म्हणतोय आता ही तुमची पिढी ऐकल या गोष्टी ऐकते तुम्ही मला सांगता ते मला आता मी का बसलो इथे बाबा इथे माझ्यासोबत कोण आहे हे बघा मी गाडी लावली नसते कडेला. आता तुम्ही माझी ओळख नसता तुम्ही थांबलाय बरोबर. आपलं तुमचं आता काय नाही एक आपुलकी म्हणजे तुम्ही का थांबला. आता ही सर नक्की कोणाची माझ्या बाची नाही तर माझ्या मामाची बरोबर. ऐका तरी ह्या सर नक्की तुम्ही माझा दिवस मी काढल्यात 12वी परीक्षा मी मुरगुळमध्ये दिली त्या कणी कॉलेजमध्ये मी होतो. माझ्या आईनं मामा सांगितलं की इथं मामाचं शेत आहे इथं भाताची मळणी आहे मामा मी इथं आलतो आणि मनाचं पोतं उचलून चेष्टा नव्हतं बरोबर त्या वयात माझ्या कधी मना पोतं ह्या तुमच्या रस्त्याला इथं उचलून आणले मामा मी म्हणून मी इथं बसतोय काय की हे दिवस पुरते राहील. मी का असं काय नाही मला असं काय फिलिंग म्हणजे काय मामा काय नाही असा विषय नाही लक्षात ठेवा. अहो बोळेवाडीचं नाही मी बोळेवाडीचा माझा मामा साळुक्यांचा बरोबर. मी पैशातला असं म्हणायचे मी पैसे माझ्या आईला कुठं पैसे दिली पण माझ्या मी जेव्हा लहान होतो ती माझ्या आईला असू दे किंवा मला असू दे ती सांभाळ पण मी त्याच्याबरोबर होतो लक्षात ठेवा. आणि गोष्ट काय हीच आता मी इथं का बसलोय मी किती दिवस इथे ह्या रोडला आलोय बसतोय इथे काय मी कुणाला घेऊन आलो इथे बसतोय माझ्या मला माहिती ना फिलिंग मामा अहो राबले का असतो बघा मी राबले मामा जसं तुम्ही येता सांगताय का नाही तसं मी पण राबलो इथे. मी लहान होतो तेव्हा मनाचं पोतं मामा वाटतंय शक्य वाटतं तुम्हाला नाही वाटत तुम्हाला. अहो मी मामा मनाचं पोतं की इथं ह्या रोडला आणले मामाची इथं मळणी होती माझी आई होती मी काही 12वी परीक्षा इथं आलतो मामा म्हणून थांबले फक्त सांगण्याची भाऊ माझा एक आहे